आज देशामध्ये असंख्य बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होतोय। देशाच्या कानोकोपऱ्यात त्यांच्या उद्योगांमुळेच आज आपला देश प्रगती मार्गावर चालतोय। मेक इन इंडिया हे जे आमच्या आदरणीय पंतप्रधानांचं अतिशय महत्वाकांक्षी संकल्प आहे, त्या संकल्प पूर्तीला खऱ्या अर्थाने आधार देणारा अदानी समूहासारखे असंख्य जे महत्वाचे उद्योजक आहेत, त्या उद्योजकांना हिंडनबर्गच्या नावाने आणि पर्यायीने आपल्या देशाची बदनामी करण्याचा जो प्रयत्न होत होता तो काल हाणून पाडलेला आहे। आणि त्यावरच मिरची लागल्यामुळे आणि 10 जनपदची चाटुगिरी करण्याच्या हेतूने परत एकदा संजय राजाराम राऊतने अदानी समूहाबद्दल सकाळी उठून गरळ ओकलेली आहे। सामनाचा जागरेलेख पण त्यावर आहे। एका बाजूला ज्यांच्या शिवाय मी बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसैनिक आहे आणि माननीय आदरणीय पवार साहेबांचा चेला आहे असं बोलणारा संजय राजाराम राऊत यांनी अदानी समूहाबद्दल त्यांच्या महागुरूचा काय विचार आहे, महागुरु जे सिल्वर ओकला बसतात ते सातत्याने अदानीला का भेटतात आणि ज्यांचा तू चेला आहेस ते अगर अदानीचं कौतुक करत असतील तर तुझे गुरुच तुला फाट्यावर मारतात, तुझी लायकी काढतात, हेच ह्याच्यावर अधोरेखित होतं। एका बाजूला तुझे गुरु अदानीचं कौतुक करतात, दुसऱ्या बाजूला अदानी गुरूंचा नातू अदानींची गाडी चालवतो। मग ह्या सगळ्या प्रक्रियामध्ये तुझ्या आणि तुझ्या मालकाची लायकी काय, किंवा तुला फक्त भुंकण्यासाठीच आता बिस्किट दिलं जात आहे का? भोकने वाले कुत्ते काटते नाही हे जे म्हणतात त्याच्यामधलाच आता त्याच्यातच तुझी गणती व्हायला लागली असल्यामुळे अदानी समूहाबद्दल काही बोलण्या अगोदर पहिला तू सिल्वर ओक वर अदानीच्या बद्दलचं काय मत आहे हे जाणून घे, ह्याचा अभ्यास कर, हे तुझ्या गळ्यात उतरव आणि मगच तुझ्या न खपत असलेल्या सामन्यामध्ये अग्रलेख लिहित बस। कोर्टाच्या निकालावर संजय राऊत म्हणतात की घटनाबाह्य सरकार सुरू असताना या देशाचं सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग या घटनाबाह्य सरकारला अप्रत्यक्ष पाठबळ देत आहे। हे लोकशाहीचं दुर्दैव आहे। या देशात सत्याचा विजय होतो म्हणजेच अदानींचा विजय होतो। मी परत एकदा सांगतो, सातत्याने काही महिन्यापासून हा संजय राजाराम राऊत आपल्या माननीय कोर्टाचं वारंवार अपमान करत चाललेला आहे। मोदीजींनी कोर्टाला विकत घेतलेला आहे, कोर्टाचा कुठलाही निर्णय मानायचा नाही, कोर्टाचा अपमान करत राहायचा, हे जे काय तो सातत्याने करतोय त्यासाठी मी स्वतः माननीय कोर्ट यांना विनंती करतो की ह्याच्यावर सुमोटो कारवाई करा आणि या संजय राजाराम राऊतला आमच्या ज्युडिशरीचा
आणि आमच्या कोर्टचा, सुप्रीम कोर्ट असो, हायकोर्ट असो, त्यांनी त्यांचा सातत्याने अपमान करत असल्यामुळे त्याला लवकरात लवकर अटक करा. आपल्या देशामध्ये, लोकशाहीवादी देशामध्ये कोर्टाचा निकाल आल्यानंतर प्रत्येक नागरिक स्वीकारतो, पण ह्याला अगर तो स्वीकारत नसेल तर त्याला भारतामध्ये असं मोकळं फिरून देऊ नका. मी परत परत सांगतोय, ह्याचा आणि अर्बन नक्षलांचा काय संबंध आहे यावर तपास व्हायला हवा. काही महिन्या अगोदर ह्याच्या काही अर्बन नक्षलांबरोबर फोनवर संवाद पण झालेला होता, त्याचाही तपास व्हावा. कारण का जी भूमिका देशामध्ये अर्बन नक्षल राबवत आहेत तीच भूमिका हा आपल्या देशामध्ये राबवतो आहे. राज्याच्या राजकारणात खळबळ उडवणारी एक बातमी आहे की काँग्रेसने 48 जागांवरील इच्छुकांची नावे मागितली आहेत. काँग्रेसची ही सोबळाची तयारी आहे की दबाव तंत्र, आपल्याला काय वाटतं? काँग्रेस पक्ष, जसं मी तुम्हाला परत सांगतो, उद्धव ठाकरेला मोजायला तयार नाही. मी तुम्हाला त्या दिवशीच सांगितलं, काँग्रेस पक्षांनी मातोश्रीकडे प्रस्ताव पाठवला आहे की उभाटा मातोश्रीमध्ये, उभाटा काँग्रेसमध्ये विलीन करा. हा त्याचाच एक भाग आहे. ज्या अर्थी ते 48 मतदारसंघाची चाचणी करतायत, तयारी करतायत, याचा अर्थच एवढा आहे, उद्धव ठाकरेचे उमेदवार हे हात पंजा या चिन्हावर लढवणार आहेत. हे तुम्ही आताच मी तुम्हाला सांगतो आणि त्याच दिशेने बघा पावलं पडतायत. म्हणून काँग्रेसची तयारी योग्य आहे आणि जो प्रस्ताव मातोश्रीला गेलेला आहे त्यावर काम चालू आहे. जे लोक दिल्लीवाल्यांनी डोळे वाटारल्यानंतर घाबरतात त्यांच्यासोबत मी लढणार नाही, सुप्रिया सुळेंनी अजितदादांवर निशाणा. आता ताईंच्या या वक्तव्यावर हसावं का रडावं हा माझ्यासमोर फार मोठा प्रश्न आहे. म्हणून दिल्लीच्या समोर कोण झुकतंय हे आज पूर्ण महाराष्ट्र पाहतोय. तर जितेंद्र आव्हाड समोर आल्यास थेट वध करणार, अयोध्येतून परमहंस आचार्य यांची दिवे मारण्याची या लेखात प्रभू रामचा अपमान केल्यानंतर आणि ते पण हिंदू राष्ट्रामध्ये प्रभू रामचा अपमान केल्यानंतर कुठलाही हिंदू सहन करणार नाही. जितेंद्र आव्हाड की जितुद्दीन हा काय पाकिस्तानमध्ये राहत नाही की जिथे हिंदू देवी देवतांबद्दल अपमान केल्यानंतर त्याला टाळ्या मिळणार. म्हणून अशा पद्धतीची प्रतिक्रिया येत असेल तर हा तर फक्त ट्रेलर आहे, अजून पिक्चर येणं बाकी आहे. मोदींना हटवणं हा इंडियाचा अजेंडा आहे असं राष्ट्रवादीच्या कालच्या शिबिरात वक्तव्य केलं गेलं. मोदीजींना हटवणं म्हणजे सनातन धर्माला नष्ट करण्यासारख्या बाब आहे. म्हणून मोदीजींच्या खांद्यावर बसून देशात म्हटल्या सनातन धर्माला संपवणं हे इंडिया अलायन्सच्या या घटक पक्षांचं उद्दिष्ट आहे. मोदीजी हे समस्त हिंदू राष्ट्राचे प्रतिनिधी आहेत. म्हणून मोदीजींना हटवणं म्हणजे सनातन धर्माला आव्हान देण्यासारखं असल्यामुळे ह्यांचा खरा द्वेष हा सनातन हिंदू धर्मावर आहे. म्हणून ना आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये ना मोदीजी बाजूला राहणार होणार ना सनातन धर्माला काही गालबोट लागणार. म्हणून ह्यांनी कितीही वल्गना केल्या तरी पण ह्यांचा हेतूला यश मिळणार नाही.